नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। कुणाल कामरा उद्या खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं उद्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। उद्या चौकशीला हजर राहण्याचं खार पोलिसांनी समन्स आहे ते बजावलेलं आहे। तर कामरा उद्या खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। खार पोलिसांनी समन्स जे आहे ते बजावलेलं आहे। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर जोडले गेलेले आहेत। कृष्णा, खरं म्हणजे कुणाल कामरा हा उद्या खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात समन्स जे आहे ते या कुणाल कामराला बजावण्यात आलेलं होतं। उद्या कुणाल कामरा येऊ शकतो का? सचिन, आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक कविता जी तयार केलेली होती त्या संदर्भात एकूण 4 गुन्हे कुणाल कामरावरती दाखल आहेत आणि याच गुन्ह्यांमध्ये अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मद्रास हायकोर्टाचा दरवाजा त्यांना ठोठावलेला होता। तिथे त्याला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। मात्र हे ट्रान्झिट इंट्रीम प्रोटेक्शन आहे, त्यामुळे इथल्या कोर्टाकडून सुद्धा त्याला ते संरक्षण घ्यावं लागेल आणि त्यानंतर चौकशीला हजर राहावं लागेल। त्यामुळे उद्याचं जे काही समन्स दुसरं खार पोलिसांनी काढलेलं होतं त्याची तारीख उद्या आहे। त्यामुळे इथल्या कोर्टाचे दरवाजे ठोठावून त्याला अटकेपासून संरक्षण तातडीने मिळू शकतं आणि त्यानंतर तो चौकशीला हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार। एकूण 4 गुन्हे कामराच्या विरोधात दाखल आहेत, त्यामध्ये मुंबई, ठाणे, जळगाव आणि मनमाड अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। त्यामुळे तो उद्या खार पोलिसांच्या समन्सला उत्तर देण्यासाठी चौकशीला हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन, धन्यवाद कृष्णा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।